नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. मला घर फोडायचं काही कारण नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीमधल्या सभेत शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं. साहेबांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं का असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. घरफोडीचा दादांचा आरोप, शरद पवारांचं सडेतोड उत्तर. माझ्या आईने दादांविरोधात अर्ज भरू नका असं सांगितलं, तरी युगेंद्र पवारांनी अर्ज भरला. मग साहेबांनीच आमचं घर फोडलं का असा सवाल करत अजित पवारांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं. मला घर फोडायचं काही कारण नाही. कुणी कसंही वागलं तरी कुटुंब एक राहील याचीच मी काळजी घेईन असं म्हणत अजित पवारांच्या घरफोडीच्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर दिलंय. आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. आणि ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला? नॉर्मली साहेबांनी सांगितला. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? 4 वेळेला तुम्हाला पद मिळालं, एखाद्याला नाही मिळालं तर घर मिळायचं असतं. असं सांगण्यात आलं की घर दिली फोडली. म्हणजे गमतीची गोष्ट. घर फोडायचं काही कारण नाही. घराचं पवार कुटुंबाचा वडील राहिली. लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला उभं करून चूक केली. आता ती चूक समोरून झाल्याचं अजित पवार म्हणाले. मी सुप्रियाच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करायला नको होतं. मी 2-3 ठिकाणी जाहीर केलं. आज पण सांगतो, कधी कधी माणूस चुकतो. मी काय म्हणतो, जो काम करतो तोच चुकतो. कामच करत नाही ती कसं चुकल? आणि मी मनाचा मोठेपणा दाखवला ना, माझी चूक झाली. अनेकांना मंत्री उपमुख्यमंत्री केलं. सुप्रियाला एक पद तरी दिलं का? मी कोणता अधिकार अजितदादांना दिला नव्हता असा सवाल शरद पवारांनी अजित पवार यांना केलाय. अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, अनेक पदे दिली. एक पद सुप्रियाला दिले का? एक पद कधी एक पद सुप्रियाला दिलं नाही. बाकीच्यांना पदं दिली. कुठं मी कधी एक माणूस निवडला? सगळे अधिकार सगळे. मी कधी कुणाला नेमलेल्या त्याची चर्चासुद्धा केली. तिथल्या सगळ्या संस्थांचे अधिकार हे पूर्ण दिले. पक्ष काढला मी आणि मलाच कोर्टात खेचून उभं केलं. केंद्रातून चक्र फिरली आणि राष्ट्रवादी अजितदादांना मिळाल्याची टीका शरद पवार यांनी केली. पक्ष साधन कुणी केला? हा जो पक्ष आहे हा कुणी काढला? बरोबर आहे. पक्ष काढला मी. खून कुणाची होती? आणि एक दिवशी काही लोकांनी आमचा खचरा केला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो होतो. एक नंबरचा समन्स, त्या समन्सचं नाव शरद गोविंदराव पवार. तक्रार माझ्या विरुद्ध. तक्रार कोणाची? चिरंजीवांची. 2 नावं, दोन्ही पवार. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं. त्या सरकारमध्ये काय चक्र फिरवली माहिती नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही. युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली. डोळे पुस्ताराची नक्कल करत शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. आजच्या वर्तमानपत्रात काही वाचलं का? कालच्या सभेमध्ये आणि आता बातमी
आहे ती अजित पवार यांच्या एका धक्कादायक विधानाची. भाजपनं आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं खापर अजित पवारांनी आर पाटलांवर फोडलंय. तासगावातल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच आपल्याला फायलीवरची तत्कालीन गृहमंत्री आर पाटलांची सही दाखवली होती असं अजित पवार यांनी म्हटलंय. माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं. झालं, माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते. ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसांनी गाळा कापायचे धंदे आहेत राव. निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं. मला घरी बोलवलं. म्हणले हो का, ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती. त्यांचा जास्त फडणवीसांवर आजकाल विश्वास बसायला लागलाय ना. आता त्यांच्या बरोबर आहेत ना, त्यांच्या मांडीवर बसले आहेत ते हे बोलणारच. ते मेल्यानंतर त्या माणसाबद्दल वाईट बोलणं हे मराठी धर्माला, हिंदू धर्माला शोभा देणार नाही आहे. 2019च्या निवडणुकीत नाही आठवलं, त्याच्या आधीमध्ये नाही आठवलं, आत्ता आठवलं. अहो त्याच्यानंतर 5 वर्ष काय झोपला होतात का? 2019 ते 2024 तुमचं तोंड कोणी धरून ठेवलं होतं का? 2024ला मंत्रिमंडळात येताना तुमचं तोंड बंद करून ठेवलं होतं का? अजितदादांच्या चौकशीचं प्रकरण हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवातच केली ती त्यांच्याच पक्षातल्या चौकशीच्या आर पाटलांच्या आदेशाने. यावरून अजितदादांची कशा पद्धतीनं त्या पक्षात मुस्कटदाबी होत होती, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी दबावात ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं या ठिकाणी त्या पक्षामध्ये गोष्टी चालू होत्या, त्याचा एकदा पर्दाफाश या निमित्तानं झालेला आहे. वरिष्ठ बोलले इथे मुख्यमंत्रीपद येणार या थापा असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांनी जयंत पाटलांचे सीएम पदाचे संकेत दिले होते, त्यावरून अजित पवारांनी टोला लगावलाय. महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सगळ्यांचे सहकारी नेते जयंत पाटील सांगितलं की आता एक तो मुख्यमंत्रीपद येणार. साफ थापा आहे, थापा. लाबाडा घरचं आवाज न जेवल्याशिवाय खरं नाही. हे सगळं खोट आहे. काय नाही, सगळ्याला थापा मारतात, हे काही खरं नाही. आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम उद्या परवा नाही, आजच येतो. आम्ही कुणाचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रमाने ह्या माझ्या मायमाऊलींना पैसे मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही. का? करेक्ट कार्यक्रम करायचं माझ्याही हातात नाही आणि त्याच्याही हातात नाही आणि कुणाच्या हातात नाही. ज्यांनी त्रास दिला त्यांचा कार्यक्रम करू असं बाळासाहेब थोरात म्हणाले. सामान्यांना त्रास देणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, 23 तारखेनंतर माफी नाही. बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता विखे पाटलांवर निशाणा साधलाय. ज्यांनी संगमेर तालुक्याच्या सामान्य नागरिकाला त्रास दिलेला आहे त्यांनी लक्षात ठेवावं, 23 तारखेनंतर माफी नाही. ते म्हणते माझ्या स्वभावात नाही. माझ्या स्वभावात नसतं तर कशाला गणेश घेतला असं तिकडे पाडला असतो. कार्यक्रम आपण बरोबर करतो, थोडा बिगर टाक्याचा करतो. करू आपण कार्यक्रम. ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांचा. नवाब मलिक अखेर अजित पवार गटाचेच उमेदवार. राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नवाब मलिकांनी सोबत जोडलेला आहे, त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार
यांच्या राष्ट्रवादीचेच उमेदवार असणार आहेत. नगर मानखुर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नामांकन त्याचबरोबर अपक्ष पण नामांकन दाखल केलं होतं. पण वेळेस पक्षाने एबी फॉर्म पाठवल्यानंतर 2:55 ते आम्ही दाखल केलं आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढणार. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मी उमेदवार आहे. माझ्या विरोधात महायुतीचे उमेदवार उभा करण्यात आले. माझ्या मुलीच्या विरोधात भाजपच्या जो विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी बंडखोरी केलेली आहे. आता हे जी काही आघाडी किंवा युती आहे हा वैचारिक नाही, हे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. आणि धर्माच्या नावावर आम्ही कधी राजकारण केलं नाही. सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन तळागाळातल्या माणसाची कामं करणं हे आमच्या राजकारणाचा भाग आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे राजकारण करत राहू. आज तुमच्या माध्यमातून कळते त्यांना एबी फॉर्म दिलाय, हे मला वाटतं थोडंसं गंभीरच आहे प्रकरण आणि यावर एकनाथ शिंदे साहेब जरूर आपली भूमिका घेतील, काय मत आहे ते मांडतील सुद्धा. जेव्हा महायुतीमध्ये सर्व ठरलेलं आहे, सर्वांचं आपण कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे जे ठरलेलं आहे, तर त्यावेळेला आम्ही त्या पाटलांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ऑलरेडी त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे, ते निवडणूक लढवणार आहेत. मला वाटतं आम्ही तर माघार घेणार नाही एवढं निश्चितच आहे. एक कहावत है, वो कहावत अभी नहीं सुनाऊंगा, भाषण में बाद में सुनाऊंगा, वहाँ पे आप सुनोगे तो, क्योंकि सबको सुनना है. ये सब महायुति में सब चोर इकट्ठे हुए, महाराष्ट्र को लूटने वाले, महाराष्ट्र को बर्बाद करने वाले सब इकट्ठे हुए. जो लूट के खाया है, जो बदनाम थे, जितना खाएगा उतना नजदीक बीजेपी के पास जाएगा, यही नारा आहे. म्हणून आम्हाला महाराष्ट्र आता स्वच्छ करायचं. देवेंद्र फडणवीसांकडून मुळीक यांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आलाय. पुणे वडगाव शेरीमधून मुळीक हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर जगदीश मुळीक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आम्ही तिथं इलेक्शन निवडणूक कचेरीमध्ये फॉर्म भरत असताना आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फोन आला की फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला थांबवावी लागेल. त्या अनुषंगाने लगेचच आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन केलं. फॉर्म भरत असताना फॉर्म भरणं थांबवलं. विधान परिषदेचा तुम्हाला शब्द दिला गेला आहे, तुम्हाला वाटतंय की विधान परिषद दिली जाईल तुम्हाला? आमदारच व्हायचं असतं तर आमदार होण्यासाठी मला अनेक ऑप्शन होते, बाकी पक्षांचे देखील निरोप होते, परंतु मी विचारांशी बांधील आहे. जर मला आमदार व्हायचं असतं तर इतर पक्षात जाऊन मी इलेक्शन लढवू शकलो असतो. आणि आता विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या पाहूया. वडगाव शेरीची जागा भाजपने 100% जिंकली असती, मात्र महायुतीचा धर्म म्हणून जगदीश मुळीक यांनी माघार घेतली. त्यांना विधिमंडळामध्ये नेण्याची जबाबदारी माझी, फडणवीसांचं जगदीश मुळीक यांना आश्वासन. पर्वती विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश. भाजपचे श्रीनाथ भिमाले यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. फडणवीसांच्या भेटीनंतर भिमाले यांनी जाहीर केला निर्णय. पुणे शहरातील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश. पर्वती पाठोपाठ आता कसब्यातही भाजपमधील बंडखोरी शांत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धीरज घाटे, हेमंत रासने यांच्यासोबत. पालघरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी. शिंदे गटाकडून राजेंद्र गावित तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळा रिंगणात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन. पटोलेंनी अर्ज भरला. साकोली मतदारसंघातून पटोले निवडणुकीच्या रिंगणात. वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघातून भावना गवळींचा अर्ज दाखल. कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन. भावना गवळी यांनी अर्ज भरला. अहिल्यानगरच्या संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी अर्ज भरला. थोरातांच्या विरोधात शिंदे गटाचे अमोल खताळ रिंगणात. शेवटच्या क्षणी संगमनेरची जागा शिंदे गटाला गेली. संगमनेरमध्ये अमोल खताळ हे चांगले उमेदवार. 23 तारखेनंतर विरोधकांचा आनंद दूर होईल, सुजय विखेंची प्रतिक्रिया. शिंदे गटाचे उमेदवार विलास भुमरेंनी पैठणमधून उमेदवारी अर्ज भरला. पैठण शहरामध्ये शक्ती प्रदर्शन करत केला रोड शो. खासदार संदीपान भुमरे यांची उपस्थिती. जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. जोरदार शक्ती प्रदर्शन करत बोर्डीकरांनी अर्ज भरला.
मनसेकडून खडकवासला मतदारसंघात मयुरेश वांजळेंचा अर्ज दाखल. बैलगाडीतून मिरवणूक काढत भरला उमेदवारी अर्ज. शर्मिला ठाकरे अर्ज दाखल करताना उपस्थित. कुर्ला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. शरद पवार गटाकडून मिलिंद कांबळेला एपी फॉर्म तर ठाकरे गटाकडून प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी. धारावी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेश खंदारे यांनी अर्ज भरला. IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे खंदारेंनी अर्ज भरला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुतेंनी उमेदवारी अर्ज भरला. सातपुतेंनी वाचत गाजत दाखल केला अर्ज. अमरावतीच्या बंडेरा मतदारसंघातून रवी राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधकांनी खोटा प्रचार करून मला पाडलं. रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भाऊक. संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघात नवरा विरुद्ध बायको अशी लढत. शिंदे गटाकडून संजना जाधव यांना उमेदवारी तर हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणुकीच्या मैदानात. साताऱ्यामध्ये महायुतीला झटका. पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अजित पवार गटाला उमेदवारी मिळाल्यामुळे जाधवांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक नावाच्या दुसऱ्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरला. वैभव जयराम नाईक असं उमेदवाराचं नाव. काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकरांनी हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. हिंगोलीची जागा ठाकरे गटाला गेल्यामुळे गोरेगावकर नाराज. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातून नायक पाटणी यांनी उमेदवारी अर्ज भरला. पाटणी यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश. निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज केला दाखल. दिलीप बनकर यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीमध्ये गिरीश महाजन यांचीही हजेरी. जळगावच्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राजेश मानवतकरांनी अर्ज भरला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये रॅली काढत नामांकन अर्ज दाखल केला. धुळे शहर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटेने उमेदवारी अर्ज भरला. अनिल गोटेंकडून शक्ती प्रदर्शन. जळगाव शहर मतदारसंघातून भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनावणे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या विरोधात बंडखोरी करत सोनावणे यांनी अर्ज भरला. शक्ती प्रदर्शन करत परळी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांचा उमेदवारी अर्ज दाखल. धनंजय मुंडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख उमेदवार. एरंडोल मतदारसंघातून ठाकरे गटाच्या डॉक्टर हर्षल मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून माजी मंत्री डॉक्टर सतीश अण्णा पाटलांना उमेदवारी.